दंडोत प्रणाम. कर्मानी बंदिनी मनुष्य लोके. हा जीव कर्मामध्ये बांधलेला आहे आणि आपल्याला मुक्तीच्या वाटेवरती जात असताना ह्याच कर्मातून निघण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. ज्याप्रमाणे गाय खुट्याला बांधल्यानंतर सुटण्यासाठी प्रयत्न करते, आजूबाजूला फिरते, परंतु ती सुटणार नसून ती अधिकाधिक तिचा पाश आवळला जातो आणि मरण्याची शक्यता असते. तसंच आपल्याला कोणतं कर्म काय कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू सांगतात, जीव क्षणा एका माझी ते एक अब्जवी आपणी अशी, जे जन्माचा सहसी निस्तरू न सरे. एखादं असन तर एका क्षणाचं कर्म आपल्याला अनंत जन्म भोगावं लागू शकतं. म्हणून कर्म हे खूप विचारपूर्वक केलं जातं आणि कर्मामध्ये 3 प्रकार येतात. आजपर्यंत आपण ते ऐकत आलो. पाठीमागील म्हणजे भूतकाळातले कर्म, वर्तमान काळातले कर्म आणि भविष्य काळातले कर्म. आता ह्या तिन्हीच्या बाजूनी जर आपण विचार केला, आपण विचार करत नाही, ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. कारण जीवाची ती मूळ अवस्था आहे. आपण विचार केला पाहिजे. पाठीमागील जे आपले कर्म होऊन गेले त्याचा आज आपण विचार करून उपयोग नाही. उद्या होणारे कर्म आहे त्याचा आज आपण विचार करून उपयोग नाही, कारण ते आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय? वर्तमान काळातले कर्म. आणि आजच्या कर्माने उद्याचं भविष्य आपलं लिहिलं जातं आणि आजच्या कर्माने पाठीमागचं कर्मसुद्धा पुसल्या जातं. म्हणून आज आपण कोणतं कर्म करावं याचा जर विचार चिंतन जर केलं तर नक्कीच आपल्याला या मुक्तीच्या दरवाजावरपर्यंत जाता येऊ शकतं. आणि परमेश्वर सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी यावरती अत्यंत सुंदर आणि स्पष्ट पारदर्शकपणे निरूपण आपल्याला केलेलं आहे का ह्या जीव कशामध्ये अडकलेला, आला कुठून, त्याला करायचं काय आणि काय केल्याने तो कुठं जाणार आहे. म्हणून आज काय आहे आणि आज आपण काय करू शकतो यावरतीच सर्व काही अवलंबून आहे. म्हणून आजचा विचार करा. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.